टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज धुलीवंदन आहे आणि धुलीवंदनाच्या दिवशी आपल्या विरोधकांना सुद्धा शुभेच्छा देण्याची महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले आपल्यासोबत आहेत। ते आपल्या विरोधकांना कशा प्रकारे धुलीवंदनाच्या शुभेच्छा देतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नाना भाऊ, काय सांगाल? धुळ आहे, सगळं विसरून कशा प्रकारे तुम्ही आपल्या विरोधकांना शुभेच्छा देणार आहात? होली है बुरा न मानो होली है असं एक ब्रीद आपण घेऊन एक हसत खेळत या सणाला आम्ही साजरा करतोय। सर्वात पहिले मी महाराष्ट्राच्या जनतेला या होळीच्या सणाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या सणामध्ये अमिताभ बच्चनचं रंग बरोसे भीगे चुनरिया असं जे गाणं आहे, या गाण्याचा आणि होळीतली गाणं ऐकण्याचा एक अलग आनंद आपल्याला होळीच्या दिवशी पाहायला मिळतो आहे। राहिले देवेंद्र फडणवीस साहेब आता आमचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, आमचे मित्र आहेत ते, आणि आता अलीकडे त्यांची तब्येत थोडेसे गळ्याचा त्रास सर्दी वगैरे त्यांना व्हायरल चाललेला आहे, ते लवकर बरा व्हावा अशाही सदिच्छा मी देतो। आणि पण अलीकडे आमचे मित्र खूप फेकतात, नरेंद्र मोदींचे पूर्ण शिक्षे ते झालेले आहेत, खोटं पण बोलतात, पण त्यांनी बोलू नये। पहिले देवेंद्र फडणवीस जे होते आमदार असताना आणि राज्यासाठी विदर्भासाठी त्यांची ती लढाई राहायची, ती पुन्हा उभी व्हावी असं भूमिका माझ्या मित्रासाठी मी मांडेल। त्यांनाही होळीच्या शुभेच्छा आणि बुरा न मानो होली आहे। भाऊ, दोन उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे, यांना तुम्ही कशा प्रकारच्या शुभेच्छा? त्या दोघांची गत फार वाईट आहे। त्यांचं तर आता अशी परिस्थिती आहे की त्यांचा पक्ष पुढच्या काळात टिकेल की नाही टिकेल अशी पण भीती आता त्यांच्या मनात आहे। भाजप त्यांना काही जगू देत नाही आणि भाजपची ती सवय पण राहिलेली आहे। देशामध्ये त्यांनी ज्यांची अलायन्स केलं त्यांना संपवून टाकलेला आहे। आता एकनाथ शिंदेंच्या सगळ्या योजना बंद केल्यात, त्यांच्या काळातल्या त्यांच्या आमदारांचं सगळं सुरक्षा काढून टाकली गेली, पण भाजपच्या आमदारांची आहे। कोणतं त्यांचं थ्रेड संपलं, यांचं थ्रेड चालू झालं काही कळायलाच कारण नाही। अजित पवारांचा बिना पैशाचा अर्थसंकल्प त्यांनी पहिल्यांदा मांडला 11वा। त्यामुळे मला असं वाटतं की या दोघांनी अलर्ट झालं पाहिजे, सतर्क झालं पाहिजे। आम्ही आहोत सोबत, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या सुरक्षेच्या बद्दलची भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे। बुरा न मानो होली आहे। तुम्ही त्यांच्यासोबत आहे म्हणजे नेमकं काय? तुम्ही त्यांच्या जवळ जाणार की त्यांना तुमच्या जवळ बोलवणार? आमच्याकडे बोलणार, आम्ही राष्ट्रीय पक्ष आमच्याकडेच त्यांना बोलवणार आम्ही, आणि आम्ही त्यांच्या सपोर्टला राहू। आम्ही वेळ आले तर त्यांना ते मुख्यमंत्र्याची सध्या होड लागलेली आहे दोघांमध्ये, तर एकाला काही दिवस दोघांनाही मुख्यमंत्री बनवून टाकू। आणि भाजपच्या सपोर्टमध्ये ते मुख्यमंत्री होऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना दोघांनाही मुख्यमंत्री आलटून पालटून कसं बनवायचं ते बनवायचा निर्णय आम्ही घेऊ। भाऊ, तुम्ही सत्ताधारी पक्षातील नेत्यांना तर शुभेच्छा दिलेल्या आहे, पण महाविकास आघाडीतील काही जे नेते आहेत जसे विजय वडेट्टीवार असो किंवा संजय राऊत, यांना कशा प्रकारे तुमच्या? संजय राऊत तर एकदम अतिविद्वान व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे, त्यांच्या विद्वत्तेत वाढ होत राहू असंच मी या ठिकाणी म्हणेल। बुरा न मानो होली आहे संजयजी। वडेट्टीवारांबद्दल? वडेट्टीवार जी आमचे एकदम सुपरफास्ट आहे, अजून त्यांनी सुपरफास्ट व्हावं। बुरा न मानो होली आहे। नक्कीच नाना पटोले यांनी सगळ्याच नेत्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे आणि बुरा न मानो होली आहे असं म्हणत या शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन साईस, सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।